अभिनेत्री पहिलं समजा माननीय स्मिता प्रभू मॅडम या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून ज्यांनी आपल्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केलेले आहे ते ठाण्याहून इथे आलेले उपजिल्हाधिकारी डॉक्टर रुपाली म्हात्रे मॅडम या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलेले आहे ते ॲग्रोकेअर ॲग्रोमनचे चेअरमन आमचे मित्र भूषणजी निकम, या ॲग्रोकेअर मनचे संचालिका वहिनीताई, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर भाकरेजी ज्यांना आपण नुकतंच समाज भूषण पुरस्काराने गौरव केलेले आहेत, ते आमचे कृषी महाविद्यालय धुळे येथील प्राचार्य डॉक्टर इले सर, दुसरे आमचे डॉक्टर शिंदे सर या ठिकाणी महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेले आणि ज्यांना आपण पुरस्कार देऊन गौरव केलेले आहे असे सर्व पुरस्कारार्थी शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मागच्या 17 वर्षापासून मी पाहतो आहे की भूषणजी निकम अतिशय सातत्यपूर्ण असं काहीतरी ज्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी करणारे शेतकरी आहेत किंवा उद्योजक आहेत किंवा नवीन अशी टीम आहे, अशा लोकांना या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलवून त्यांना सन्मान करणं आणि त्यांना त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा द्यावी अशा रीतीने एक आपलं एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी ते उपलब्ध करून देत असतात. हा उपक्रम मागच्या अनेक वर्षापासून ते सातत्याने राबवत आहेत आणि आज या पुरस्कारासाठी मी पाहिलं आहे की या पुरस्कारामध्ये कृषी उद्योजक आहेत, कृषी विस्तारक आहेत, संशोधक आहेत, अनेक जण पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरणामध्ये काम करणारे लोक आहेत आणि खूप शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की मी सेंद्रिय शेतीमध्ये काम करतो आहोत. असं कुठलंही फील्ड नाही की ज्या फील्डमधला माणूस या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव केलेला नाही. असे प्रत्येक फील्डमधले पुरस्कारार्थी या ठिकाणी त्यांचा गौरव केलेला आहे. अशा सर्वांना मी पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला आवाहन करतो की खूप चांगला ग्रुप, अतिशय पोटेन्शियल, सगळ्याच बाबतीत पोटेन्शियल असलेला ग्रुप या ठिकाणी एकत्र आलेला आहे. एकमेकांचे भूषणजी आपण सर्वांना जो नंबर दिलेला आहे, जे आपण यादी दिलेली आहे, ती यादीमध्ये जर आपण मोबाईल नंबर जर टाकून दिला तर एकमेकांना त्या शेअर करता येते. प्रत्येकाची जी काही स्ट्रेंथ आहे ती इतरांपर्यंत जाईल आणि खरा हा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी उपक्रम राहील अशी माझी या ठिकाणी एक अपेक्षा आहे आणि आपण निश्चितपणे ते कराल. आतापर्यंत आपण हे करतच आलेलो आहोत. तुमचा ग्रुप देखील फॉर्म होईल आणि आपण सर्वांनी इतर जो कोणी शेतकरी वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगलं काम करतो आहे आणि तो त्याचा अनुभवाच्या जोरावर जो पुढे आलेला आहे, असं नाही की कुठंतरी थेरटिकल नॉलेज घेऊन, तर अशा शेतकऱ्यांचं जे काही कार्य आहे ते इतरांपर्यंत आपण स्प्रेड करावं अशी या ठिकाणी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आजचा जो कार्यक्रम झालेला आहे याच्यात आपण पाहिलं आहे की त्यांनी सामाजिक उपक्रम देखील म्हणजे राबवलेले आहेत. या ठिकाणी श्री फाउंडेशन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत या ठिकाणी आपण तरी जवळपास 2.25 लाखाचा निधी धनादेश आपण या ठिकाणी वाटप केलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिलेलं आहे आणि जी काही धुळ्याची जी संस्था आहे त्यांच्यामार्फत जे काही पार्टिसिपंट आहे, जे सत्कारार्थी आहेत, सगळ्यांना एक सेंद्रिय शेती प्रमोट करण्यासाठी ते जैविकची निविष्ठा किंवा सेंद्रिय शेतीची निविष्ठा त्यांनी आपल्याला या ठिकाणी वाटपासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. असे उपक्रमामध्ये ते त्यांचे मित्रांना सहभागी करून घेत असतात आणि आपल्यापर्यंत तो लाभ कसा पोहोचेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. दुसरं जे काही आहे ते लायन्स क्लब नाशिक जो आहे, डायमंड ग्रुप आहे, त्या ग्रुपकडून सुद्धा आपण आता पाहिलं त्यांनी जवळपास ठाणगावला जे काही इमारतीचं बांधकाम चालू आहे तिथे 100 गोण्या त्यांनी सिमेंटच्या दिलेल्या आहेत. म्हणजे असे अनेक उपक्रम ते राबवत असतात. मी पाहिलेलं आहे की जवळपास 300च्या वर कंपन्यांना त्यांनी या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे, शेतकरी उत्पादक कंपनी. आता कृषीमध्ये जर समजा पुढे जायचं असेल शेतकऱ्याला तर एकट्या दुपट्याची शेती आता राहिलेली नाही आणि जर शेतीमध्ये जर कुठेतरी आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला गट शेतीकडे वाटचाल करावं लागेल, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हावं लागेल, तरच आपण पुढे जाऊ शकतो. कारण खूप इश्यू आहे. शेतकरी उत्पादक कंपनी जर समजा एका विशिष्ट पीक घेऊन एकत्र आली
तर त्यांचं उत्पादनाचं तंत्रज्ञान त्यांना प्रत्यक्ष शेतीत अवलंब करता येईल, त्यांच्या उत्पादित मालाला एकत्रित मार्केटिंग करता येईल, ब्रँड इस्टॅब्लिश करता येईल. असे खूप काही उपक्रम आहेत की जे शेतकरी एकत्र आलं तर शक्य होणार आहे. आपण या ठिकाणी पाहिलं आहे की हे खूप म्हणजे असे एक फील्ड नाही की ज्या फील्डमधला माणूस या ठिकाणी सहभागी नाही किंवा त्यांना पुरस्कार देणार नाही. तर शेतीमध्ये काम करण्यासारखं खूप आहे. सेंद्रिय शेतीकडे म्हणजे सर्वांचीच या ठिकाणी एकंदरीत कल दिसून आला की सेंद्रिय शेतीकडे आता वळायला पाहिजे. आपण पाहतो आहे की जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा आता विषमुक्त अन्न किंवा भाजीपाला हवा आहे आणि आपल्याला जे विकेल तेच पिकवायचं आहे. ही जर कन्सेप्ट लक्षात घ्यायची असेल तर शेतकरीमध्ये किंवा कस्टमरमध्ये खूप अवेअरनेस झालेला आहे. आपल्याला आता अनावश्यक रासायनिक खतांचा वापर सुद्धा टाळायचा आहे. या ठिकाणी बरेचसे उद्योजक होते की त्यांनी सर्टिफिकेट मीडिया टाकलेले आहे. मातीचं संवर्धन कशा पद्धतीने करावं या बाबतीत बरेच शेतकरी चांगलं या ठिकाणी उदाहरण सेट करून दिलेलं आहे. ते या सगळ्यांच्या जे काही कृती आहेत ते आपल्याला या ठिकाणी अवलंब करावं लागेल. आपण यावर्षी पाहतोय की खताचं आता दुष्काळ जे वार सदृश्य परिस्थिती किंवा वार जे सुरू आहे त्याच्यामुळे रासायनिक खतं मिळत नाही आणि आता शेतकऱ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर पॉस मशीनवर ते खत मिळणार आहे. ते प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्यांच्या परीने आवाहन करतोय शेतकऱ्यांना की तुम्ही ऑनलाईन नोंदणी करा आणि मग तुम्हाला खत मिळेल. म्हणजे ही एक खरंच तर म्हणजे युद्ध सुरू झालं हेच वाईट चांगली गोष्ट नाही, परंतु शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अतिशय ज्युडिशियस वापर कसा करायचा, गरजे एवढाच कसा वापर करायचा यासाठी एक आपल्या सर्वांसाठी खूप चांगला लेसन आहे. यावर्षी आपण पाहतोय की पावसामध्ये सुद्धा म्हणजे पूर्ण जून महिना कोरडा गेलेला आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस झाला, ऑगस्ट पासून आणि सप्टेंबरमध्ये अजूनही तूट दाखवत आहे. आणि आता जे काही आपल्याकडे आपण पाहतो की विहिरीला सुद्धा पाणी अजून वाढलेलं नाही आणि पाण्याचा अतिशय कार्यक्षम वापर करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि त्याच्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जे काही तंत्रज्ञानाचा साधने आहेत, ठिबक असेल, तुषार सिंचन असेल, त्यासाठी आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे आहे. गव्हर्नमेंटने पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा म्हणून केंद्र शासन जरी 45% अनुदान देत असलं तरी सुद्धा राज्य शासन त्याच्यात जवळपास 40% कॉन्ट्रीब्यूट करून 80% सबसिडी सगळ्यांना देऊन ठेवली आहे. या उद्देश एकच आहे की उपलब्ध पाण्याचा आपल्याला कार्यक्षमरित्या वापर करायचा आहे. खताचा सुद्धा अतिशय ज्युडिशियस वापर करायचा आहे आणि सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळायचं आहे. या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र वाणिज्य आलेले आहेत आणि काशीद साहेब पण हे प्रकल्प संचालक आत्मा आहेत. तर ते त्यांच्याकडे एक योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना. म्हणजे ते शेतकऱ्यांचं गट संघटन करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करत असताना सेंद्रिय खतं हे उत्पादित पाहिजे. त्यांनी स्वतः उत्पादन केलं पाहिजे आणि त्याच्या शेतावर वापरलं पाहिजे. अशा रीतीने ते सुद्धा या ठिकाणी प्रमोट करताय. अशी गव्हर्नमेंटची पण स्कीम आहे आणि अशा खूप काही गट संघटन या ठिकाणी यापूर्वी देखील झालेले आहेत. त्यामुळे आज या आपलं सर्वांना या ठिकाणी जो काही ॲग्रोकेअर ॲग्रो मंच मार्फत जो काही सत्कार केला गेलेला आहे, आपल्याला जो काही अवॉर्ड दिला जातोय दिला गेलेला आहे, तर याच्या मागचं